लाडली बहीण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्यासाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण या योजनेचं ऍप्लिकेशन आता सुरू झालंय। योजना जाहीर झाल्यानंतर तांत्रिक कारणामुळे हे ॲप बंद होतं, मात्र नारी शक्ती दूत असं या ॲपचं नाव आहे, ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। लाडकी बहीण या योजनेच्या ऍप्लिकेशनमध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम हा सुरू करण्यात आलाय। पुढच्या 2 दिवसांमध्ये ते अपडेट होण्याची शक्यता आहे, यामुळे महिलांना यापुढे घर बसल्या अर्ज करता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण अगदी घर बसल्या तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तुमचा फॉर्म देखील भरता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त करायचं इतकंच आहे, राज्य सरकारचं हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे। हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं की त्यानंतर ही एक अशी विंडो या ठिकाणी उघडते। आता ही पुढची विंडो आपल्याला ओपन झालेली आहे। नारी शक्ती दूत नावाचं हे ॲप आहे, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान। आणि याच्यामध्ये आपण जर खाली आलो तर या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावाचा हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। या ऑप्शनवर आपण गेलो की मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला समोर येतो। यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला भरायचं आहे, पतीचं किंवा वडिलांचं नाव भरायचं आहे। ॲप्लिकेशनमध्ये आणखी खाली गेलो तर फॉर्म भरताना आणखी पुढे अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला भराव्या लागणार आहेत, ज्यामध्ये या ऑप्शनमध्ये मग तुम्ही तुमचा अर्ज नेमका कधी केलेला आहे आणि आता त्या अर्जाचं स्टेटस काय आहे याची सगळी माहिती तुम्हाला अगदी घर बसल्या ऑनलाईन या ठिकाणी पाहता येणार आहे। तर आपण बघतोय लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्ही ऍप्लिकेशन वरून थेट अर्ज करू शकतात, त्यामुळे ज्या रांगा तुम्हाला सेतू कार्यालयावर लावाव्या लागत होत्या त्या आता रांगा लावाव्या लागणार नाहीये, कुठेही जाण्याची गरज नाहीये।